नमस्कार, मी धनाजी मनोहर फट। आज झकास मराठी या फेसबुक पेजवर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिदिनाचा हा सोहळा च्या निमित्ताने आयोजित या 17 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा हा जो काही धगधगता इतिहास आहे, तर या विषयावर आपल्याशी या ठिकाणी लाईव्ह संवाद साधण्यासाठी आज अर्जुन कुमार फट यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं। त्याबद्दल मी झकास मराठी आणि मराठवाडा साथी यांचे मनपूर्वक या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो। मी धनाजी मनोहर फड, श्री नागेश्वर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरवड बकाल येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत असून मी व्याख्यान, निवेदन, समीक्षण करत असतो। तर 17 सप्टेंबर 2020 या मराठवाड्याचा 72वा स्वातंत्र्य संग्रामाचा हा सोहळा संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्सवामध्ये एक आनंदोत्सवासारखा साजरा करण्याचा हा भारतीय तिरंगा ध्वज फडकावून आम्ही साजरा करत असतो। आणि याही वर्षी आमचा हा राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालयामध्ये अभिमानाने फडकवला जाणार आहे। तर यावर्षीचा हा मराठवाड्याचा 72वा स्वातंत्र्य लढाचा हा सोहळा खरं तर मराठवाडा मुक्तिदिन म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तर अगदी मराठवाडा हा नेहमीच खरं तर आमचा मराठवाडा हा नेहमीच एक संतांची भूमी म्हणून ओळखला जातो। मात्र काही जण या मराठवाड्याला एक दुष्काळग्रस्त किंवा अलिप्तवादी भूमी म्हणून सुद्धा ओळखतात। मात्र मराठवाड्याच्या या भूमीने अनेक संत, अनेक स्वातंत्र्य सेनानी, अनेक राजकीय नेतृत्व दिले। त्यामुळे मराठवाड्याला एक वैभव संपन्न असा इतिहास लाभलेला आहे। मात्र याच मराठवाड्याला आमचा देश 15 ऑगस्ट 1947 रोजी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून, या ब्रिटिशाच्या जोखंडातून मुक्त झाला। देश तर मुक्त झाला, देशाला स्वातंत्र्य मिळाले। मात्र या देशामध्ये आमचा मराठवाडा मात्र अद्यापही गुलामगिरीतच होता, कारण मराठवाड्याचा स्वातंत्र्य लढा अद्याप संपलेला नव्हता। मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देश स्वातंत्र्याच्या नंतर 1 महिना, 1 वर्ष आणि 2 दिवसाच्या कालावधीनंतर हा मराठवाडा स्वतंत्र झाला। आणि या मराठवाड्याचा हा स्वातंत्र्य संग्रामाचा सोहळा म्हणजेच मराठवाडा मुक्तिदिन 17 सप्टेंबर। मराठवाडा हा या निजाम राजवटीतून स्वातंत्र्य जरी झाला तरी या मराठवाड्याचा हा जो काही ध्वजारोहणाचा सोहळा आहे, तर मराठवाड्याचं नेहमीच आम्ही म्हणतो की दुर्दैव असं की मराठवाड्याला नेहमीच न्यायासाठी झगडावं लागतं। मराठवाड्याला नेहमीच न्याय मिळवण्यासाठी लढाई करावी लागते। मात्र प्रत्येक लढाईत माझा हा मराठवाडा नेहमी एका जोमाने उभा राहतो आणि त्यावर विजय मिळवतो। 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा या निजाम राजवटीतून हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामानंतर महाराष्ट्रामध्ये जरी सामील झाला असला तरी या मराठवाड्याला शासकीय ध्वजारोहणासाठी पुढे 50 वर्ष वाट पाहावी लागली। आणि शेवटी आमच्या या मराठवाड्याचा ह्या मुक्तिदिन 17 सप्टेंबर हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक शासकीय उत्सव म्हणून अगदी अभिमानाने आमचा हा राष्ट्रध्वज
शासकीय कार्यालयात, शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने फडकवला जातो। मात्र सन 2020 या काळामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण सगळेजण स्टे होम आहोत, लॉकडाऊनची परिस्थिती आहे। कारण आपल्या मराठवाड्यावर, महाराष्ट्रावर, आपल्या देशावर आणि आपल्या जगावर कोविड-19 या वैश्विक महामारीचा हा जो काही प्रादुर्भाव आहे, त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती आहे। आणि या लॉकडाऊनमुळे आपणाला या वर्षीचा हा मराठवाडा स्वातंत्र्याचा हा जो काही उत्सव आहे, हा उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करता येणार नाही, हेही थोडंसं मनाला बोचणारीच आमच्यासाठीची एक बाब आहे। मात्र या ठिकाणी आलेल्या सर्वच फॉलोअर्सचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो झकास मराठी या फेसबुक पेजवर। तर मराठवाड्याचा हा जो काही स्वातंत्र्य लढा आहे, कारण मराठवाडा आमचे आदरणीय सुभाषजी शेफ सर या ठिकाणी मला जॉईन झालेले आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। रुपेश पाटील सर, माऊली राऊत, त्यानंतर प्रमोदजी सूर्यवंशी, कृष्णा पवार, आपल्या सगळ्यांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा हा जो काही धगधगता इतिहास आहे, मी मुद्दाम या ठिकाणी धगधगता हा शब्द वापरतोय, कारण धगधगता या शब्दाचाच अर्थ असा होतो की काहीतरी भयानक आहे, काहीतरी अतिशय भयानक आहे। भारतीय स्वातंत्र्याला जितक्या प्रमाणात आम्हाला लढा द्यावा लागला, त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक असा लढा आम्हाला मराठवाडा मुक्तीसाठी किंवा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी द्यावा लागला, हे मला या ठिकाणी प्रथमतः सांगणे अतिशय अभिवेदन वाटते। कारण 1947च्या नंतर या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये एकूण 565 संस्थानिक होते आणि त्या 565 संस्थानिकापैकी जवळपास 519 हे संस्थानिक देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्याच वेळीस भारत देशामध्ये सामील झालेली होती। मात्र यापैकी पुढे स्वातंत्र्यानंतर 562 संस्थानिक या या अखंड भारत देशामध्ये सामील झाले। मात्र 3 अशी संस्थानिक होती जी संस्थानिक या भारत देशामध्ये सामील व्हायला तयार नव्हती। त्यामध्ये प्रामुख्याने एक संस्थानिक जुनागडचं होतं, दुसरं संस्थानिक हे काश्मीरचं होतं आणि तिसरं संस्थानिक आणि या देशातलं सगळ्यात मोठं असं संस्थानिक, या देशातलं सगळ्यात श्रीमंत असं संस्थानिक, आणि ते संस्थानिक म्हणजे हैदराबादचं संस्थान होतं। या हैदराबाद संस्थानामध्ये प्रामुख्याने आपल्या या महाराष्ट्रातील मराठवाड्याचा प्रदेश, त्यानंतर कर्नाटक म्हणजे कानडी भाषेचा प्रदेश आणि आंध्र प्रदेश म्हणजे तेलुगू भाषेचा प्रदेश, असं मराठी भाषा, कानडी भाषा आणि तेलुगू भाषा अशा तीन भाषेचं हे हैदराबाद संस्थान बनलेलं होतं किंवा हैदराबाद संस्थान एवढं व्यापक असं होतं। या हैदराबाद संस्थानाची जवळपास 86,284 इतकं मोठं व्यापक असं क्षेत्रफळ होतं। तर या हैदराबाद संस्थानामध्ये 1,54,05,34 इतकी या हैदराबाद संस्थानाची प्रामुख्याने लोकसंख्या होती। या हैदराबाद संस्थानामध्ये एकूण 16 जिल्हे होते आणि त्या 16 जिल्ह्यामध्ये जवळपास 90% ही जी काही लोकसंख्या आहे, तर ती लोकसंख्या या हैदराबाद संस्थानामध्ये प्रामुख्याने हिंदू जनता होती आणि 10% तेथे मुस्लिम जनता होती। मात्र हैदराबाद संस्थान एक निजामाची राजवट असलेलं मुस्लिम संस्थान म्हणून त्या काळामध्ये प्रचलित होतं। मग नेमका हैदराबाद संस्थानाची निर्मिती नेमकी झाली कशा पद्धतीने, हैदराबाद संस्थान हे कशा पद्धतीने उगम झालं, या हैदराबाद संस्थानाचा संस्थापक कोण आहे, या बाबींचा आम्ही जेव्हा प्रामुख्याने विचार करतो तेव्हा खरं तर तुर्कस्तानमधील समरकंद येथून तुर्कस्तानातील एक बलाढ्य असा सरदार आमच्या देशामध्ये इसवी सन 1724 मध्ये दिल्ली म्हणजे आपल्या भारत देशातील दिल्ली येथे आला। त्या काळात दिल्लीवर मोगलांची सत्ता होती आणि मोगलांच्या या राजदरबारामध्ये या तुर्कस्तानचा एक बलाढ्य सरदार म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर पाहुणचार झाला आणि त्याला त्या ठिकाणी सरदारकी देण्यात आली। हा तुर्कस्तानातील हा जो काही सरदार होता, हा चाणाक्ष होता, बलाढ्य होता आणि त्याला दख्खनचं पठार
आता दख्खनी प्रदेश म्हणजे भारत देशातील दख्खनचा भाग म्हणून प्रामुख्याने मराठवाड्याला ओळखलं जातं. आणि या दख्खनच्या या प्रभागामध्ये किंवा या प्रदेशामध्ये त्या तुर्कस्तानच्या त्या सरदाराची नियुक्ती करण्यात आली. आणि हा मोगलांचा सरदार म्हणून या ठिकाणी आल्यानंतर त्याने तेथेच मोगलांच्या विरुद्धामध्ये एक लढाई केली आणि या लढाईमध्ये प्रामुख्याने त्याचा विजय झाला आणि त्याने स्वतःच त्या ठिकाणी निजामाची म्हणजे एक हैदराबाद संस्थानाची त्याने प्रामुख्याने निर्मिती केली. म्हणजे 1724 मध्ये हैदराबाद संस्थान हे मीर कमरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली ते संस्थान निर्मिती झाली किंवा त्या संस्थानाची निर्मिती झाली. आणि हैदराबाद या संस्थानामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन प्रदेशाचा प्रामुख्याने समावेश झाला. माझा मराठवाडा यापूर्वी एक वैभव संपन्न मराठवाडा होता. मात्र हा मराठवाडा मराठवाड्याच्या आम्ही प्राचीन मराठवाड्याचा जेव्हा अभ्यास करतो किंवा विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने इसवी सनाच्या 13व्या शतकापर्यंत आमचा मराठवाडा एक वैभव संपन्न मराठवाडा असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. कारण जोपर्यंत मराठवाड्यावर देवगिरींच्या यादवांचं राज्य होतं तोपर्यंत आमचा मराठवाडा हा वैभव संपन्न होता. मात्र पुढे पुढे अल्लाउद्दीन खिलजी हा या ठिकाणी या दख्खनच्या भागामध्ये आला आणि या अल्लाउद्दीन खिलजीनं मराठवाड्यातील अनेक मंदिरं त्यांनी त्या ठिकाणी नेस्तानाबूत केली आणि हिंदू जनतेवर त्यांनी प्रामुख्याने अन्याय अत्याचार केला. आणि पुढे हीच मराठवाड्यावर 650 वर्ष पुढची आमच्या या मराठवाड्याने आमच्या या मराठवाड्यातील मराठी माणसाने अन्यायच सहन केला. म्हणजे इसवी सनाच्या 13व्या शतकानंतर प्रामुख्याने आमचा हा मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 पर्यंत आमच्या या मराठवाडा संस्थाना आमच्या या मराठवाड्याने आणि मराठवाड्यात राहणाऱ्या मराठी जनतेने फक्त आणि फक्त अन्यायच सहन केला. म्हणजे 1724 ते 17 सप्टेंबर 1948 असे तब्बल 225 वर्ष या हैदराबाद संस्थानानं या मराठवाड्यावर आपलं साम्राज्य केलं आणि या मराठी माणसावर अतिशय भयानक असा अन्याय आणि अत्याचार केला. म्हणजे याही पुढे जाऊन सांगतो मी की मराठवाड्यावर या निजामाच्या एकूण 7 पिढ्यांनी त्या ठिकाणी म्हणजे 7 निजामांनी मराठवाड्यावर त्यांचं या राज्य केलं. म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये हे जे काही मीर कमरुद्दीन 1724 मध्ये आलेला होता त्याने त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं असं संस्थान निर्माण केल्यानंतर त्याने त्याची निजाम ए मुल्क आझम शाह नावाची पदवी त्याने धारण केली. मग निजाम या शब्दाचा अर्थ होतो की त्या प्रभागाचा तो चालक किंवा त्या प्रभागाचा तो प्रमुख अशी त्या निजाम ए मुल्क या पदवीची त्या ठिकाणी प्रामुख्याने अर्थ होतो. आणि याने स्वतःला ती पदवी धारण केली आणि मीर कमरुद्दीन हा या हैदराबाद संस्थानामध्ये आपला साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केला. मग मराठवाडा आमचा हा खरं तर संतांची भूमी म्हणून आम्ही ओळखतो. कारण याच मराठवाड्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई चौधरी, समर्थ रामदासासारखे अनेक संत महात्मे जन्माला आले. म्हणूनच आम्ही या मराठवाड्याला संतांची भूमी म्हणतो. या मराठवाड्यामध्ये अनेक वैभव संपन्न अशा गोष्टी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला या मराठवाड्यामध्ये हा जो काही हैदराबाद संस्थानाच्या विरोधामध्ये एकीकडे देशाचा स्वातंत्र्य लढा चालू होता आणि दुसरीकडे आमच्या या मराठवाड्याला हैदराबाद संस्थानाच्या विरुद्ध लढा द्यावा लागत होता. म्हणजे भारतीय स्वातंत्र्यापेक्षा अतिशय भयानक असा लढा या मराठवाड्यातील या जनतेला त्या ठिकाणी प्रामुख्याने द्यावा लागला. आणि या लढ्याचं नेतृत्व हैदराबाद संस्थानाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये या मराठवाड्याचा हा लढा लढला गेला. आणि शेवटी आमचा हा मराठवाडा या हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातून त्या ठिकाणी 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाला. मात्र त्यासाठीही आमच्या या भारत सरकारचे त्या काळातील तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना त्या ठिकाणी पोलीस ऍक्शन घ्यावी लागली. आणि पोलीस ऍक्शन घेतल्यानंतरच आमचा मराठवाडा
म्हणजे 13 सप्टेंबर 1948 रोजी सरदार वल्लभभाई पटेलांना पोलीस ॲक्शन घेतली आणि अवघ्या 4च दिवसामध्ये हा निजाम या आमच्या पोलिसांचं ते जे काही पोलो ऑपरेशन होतं तर तो पोलीस सरकारला म्हणजे भारत सरकारला तो त्या ठिकाणी शरण आला आणि 17 सप्टेंबर रोजी आमचा हैदराबाद संस्थान आमच्या या भारत देशामध्ये सामील झालं। मात्र भारत देशामध्ये सामील होऊ नये असं त्या ठिकाणी निजामाला वाटत होतं, कारण त्याच्या पाठीमागचं कारणही असं होतं की भारतीय स्वातंत्र्याचा जाहीरनामा जेव्हा जाहीर करण्यात आला, या भारत देशामध्ये त्रिमंत्री योजना आली आणि या त्रिमंत्री योजनेनं आमच्या या भारताचा हा जो काही स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी अटी घातलेल्या होत्या आणि त्या 3 अटी अशा होत्या की 15 ऑगस्ट 1947 रोजी या अखंड भारतातून एका दुसऱ्या राष्ट्राची निर्मिती करण्यात येईल आणि ते दुसरं राष्ट्र म्हणजेच मुस्लिमांचं पाकिस्तान हे राष्ट्र असेल। खरं तर राष्ट्रीय सभेला हे कदापि मान्य नव्हतं, कारण अखंड भारतातून एखाद्या दुसऱ्या राष्ट्राची निर्मिती व्हावी। मात्र मुस्लिम लीगची आणि बॅरिस्टर जिनाची जी काही जोर लावून धरलेली ती मागणी होती, ती मागणी अखेर त्यांना मान्य करावी लागली आणि त्या ठिकाणी अखंड भारत देशातून पाकिस्तान वेगळा झाला। मुस्लिमांचे एक नवे राष्ट्र म्हणून पाकिस्तान उदयास आला। त्या त्रिमंत्री योजनेतील तिसरी अट अशी होती की या देशामध्ये जे काही 565 संस्थानिक आहेत तर या संस्थानिकांनी त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी ठरवावं की त्यांना भारत या देशामध्ये सामील व्हायचंय, त्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचंय की त्यांना स्वतंत्र राहायचंय। मात्र त्या काळामध्ये आमच्या या भारत देशाचं जे काही हंगामी सरकार होतं, या हंगामी सरकारला या सर्वच्या सर्व संस्थानिक हे भारत देशामध्ये सामील व्हावेत असं वाटत होतं। मात्र काही संस्थानिक त्याला दुजोरा देत नव्हते। प्रामुख्याने त्यामध्ये काश्मीरचं संस्थान हे काही केल्या भारत देशामध्ये सामील होण्यास तयार नव्हतं। मात्र तेथील जनतेची अशी इच्छा होती की आपण भारत देशामध्ये सामील व्हावं आणि शेवटी काश्मीर हा भारत देशामध्ये सामील झाला। पुढे जुनागड हे संस्थान फेब्रुवारी 1948 मध्ये त्याची अशी इच्छा होती की आपण स्वतंत्र राहावं। मात्र भारत सरकारच्या या निर्णयापुढे शेवटी जुनागड संस्थान सुद्धा शरण आले आणि जुनागड संस्थान सुद्धा भारत देशामध्ये सामील झाले। मात्र हैदराबाद संस्थान मात्र भारत देशामध्ये सामील होण्यास तयार नव्हते। हैदराबाद संस्थानाला असे वाटत होते की आपण एकतर पाकिस्तानमध्ये सामील व्हावे आणि पाकिस्तानमध्ये जर आपल्याला सामील होता येत नसेल तर आपण स्वतंत्र राहण्याचीच स्वप्न हैदराबाद संस्थान पाहत होता, हैदराबादचा निजाम त्या ठिकाणी पाहत होता। आणि ही बाब त्या काळामध्ये हंगामी सरकारमधील जी काही स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारी नेते मंडळी होती, या नेते मंडळीच्या लक्षात आली आणि त्यांनी ती बाब लगेच ओळखली आणि त्यांनी या हैदराबाद संस्थानाच्या विरोधामध्ये प्रामुख्याने पोलीस ॲक्शन घेतली आणि निजामाला शरण यायला भाग पडलं। मग ही निजाम राजवट या निजामाच्या एकूण 7 पिढ्यांनी या मराठवाड्यावर आणि या हैदराबाद संस्थानावर जे काही साम्राज्य केलं त्यामध्ये प्रामुख्याने या 7 निजामामध्ये जो त्यांचा 6वा निजाम होता, ह्या 6वा निजाम प्रामुख्याने थोडासा उदारमतवादी वाटतो। बाकीची जी काही 6 निजाम होती ही 6च्या 6 निजाम ही क्रूर होती, ही अन्यायी होती आणि ती अतिशय हिंदू जनतेवर अन्याय करणारी होती। म्हणजे हिंदू आणि मराठी माणसाविषयी त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या त्या संस्थानामध्ये कुठेही प्रामुख्याने दया मया किंवा प्रेम नव्हतं असंच म्हणावे लागेल। त्याचं कारण असं होतं की या काळामध्ये या मराठी माणसांवर या निजामाने जे काही मग मराठी माणसांचे सण उत्सव असतील किंवा मराठी माणसाला एखादा सण त्यांचा साजरा करायचा असेल तर घराच्या बाहेर पडून त्या मराठी माणसाला त्यांचा सण आणि उत्सव साजरा करता येत नव्हता।
या मराठी माणसाला कुठे उघडपणे बोलताही येत नव्हतं. इतके भयानक असे निर्बंध या मराठी माणसावर या निजाम सरकारने, या हैदराबाद संस्थानाने लादलेले होते. त्यामुळे प्रामुख्याने या मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याची गरज भासू लागली आणि त्याचसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्याचा हा स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला. आणि मराठवाड्याचा हा जो काही स्वातंत्र्य लढा आहे, हा लढा या मराठवाड्यामध्ये असणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सेनानी, मराठी जनतेने, या मराठवाड्यातील अनेक स्त्रियांनी सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवलेला होता. नुसता त्यानंतर अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे अनेक मुला आणि मुलींनी सुद्धा या मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवून मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने या मराठवाड्याने या हैदराबाद संस्थानाच्या विरुद्ध आपला स्वातंत्र्य लढा चालवलेला होता. खरं तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1875 मध्ये त्यांची ही जी काही संघटना म्हणजे स्थापन केलेली होती, ती पुढे त्यांनी हैदराबाद संस्थानामध्ये 1920 मध्ये त्यांनी स्थापन केली आणि पुढे 200 शाखा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये या हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद निजामाच्या विरुद्ध लढू लागल्या. आणि पाहता पाहता हा मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी या हैदराबाद संस्थानाच्या या गुलामगिरीतून, हैदराबाद संस्थानाच्या या जोखंडातून आम्हाला मुक्त झाल्याचे पाहायला मिळते. तर हैदराबाद संस्थानामध्ये हा जो काही 6वा निजाम होता, तर हा 6वा निजाम थोडासा उदारमतवादी होता. हिंदू जनतेबद्दल त्याच्या मनामध्ये थोडीशी त्या ठिकाणी दया प्रेम होते. याचं कारण असं की या 6व्या निजामाने त्याच्या त्या हैदराबाद संस्थानामध्ये सालाजंग सारखे दिवाणांची नेमणूक केल्याचे आम्हाला पाहायला मिळते. तसेच त्याने त्याच्या या काळामध्ये उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती केली. त्या काळामध्ये त्यांनी हिंदू जनतेवर अनेक जे काही कर लादलेले होते, त्या करामध्ये त्याने सूट आणि सवलती दिल्याचे आम्हाला पाहायला मिळते. याच्या काळामध्ये प्रामुख्याने मराठी माणसाने त्यांचे सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्याच काळामध्ये हैदराबाद मध्ये जे हुसेन सागर आहे, तर या हुसेन सागरची निर्मिती सुद्धा या 6व्या निजामानेच केल्याची आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळते. म्हणजे संपूर्ण या घटनेचा आढावा घेतला तर फक्त या 7 निजामामधील 6वा निजाम हा थोडासा उदारमतवादी निजाम असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा आम्ही 7व्या निजामाचा विचार करतो तेव्हा 7व्या निजामाची कारकीर्द ही हैदराबाद संस्थानामध्ये सगळ्यात जास्त काळ किंवा जास्त वेळ, जास्त कार्यकाल त्याचा राहिला आम्हाला पाहायला मिळतं. 1911 ते 17 सप्टेंबर 1948 पर्यंत या 7व्या निजामाची सत्ता या हैदराबाद संस्थानावर होती. हा 7वा निजाम अत्यंत क्रूरवर्तीचा होता. या 7व्या निजामाने त्या काळामध्ये मराठी माणसावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला होता. आणि हा 7व्या निजामाच्या बाबतीत असं सांगितलं जातं की हा 7वा निजाम त्याच्या त्या काळामध्ये तासन तास त्याच्या राजवाड्यामध्ये असणारी जी खुर्ची होती, त्या खुर्चीवर तो तासन तास बसून राहायचा आणि तो चिंतन करत बसायचा. म्हणजे 7व्या निजामाचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की हा निजाम एक चैनी होता, तो विलासी होता. तो आपल्या राजवाड्यामध्ये तासन तास खुर्चीवर बसून विचारात मग्न असायचा. म्हणजे मनन आणि चिंतन करणारा हा 7वा निजाम होता असं सांगितलं जातं. या 7व्या निजामाच्या म्हणजे पण तो कलेचा अतिशय हौशी होता असं सांगितलं जातं. त्या काळामध्ये या 7व्या निजामाला एकूण 42 बायका होत्या. 7व्या निजामाचं वैशिष्ट्य असं की त्याला त्या काळामध्ये 42 बायका होत्या, तर 49 मुलं होती आणि त्याच्या जवळपास 52 दासराण्या होत्या. तर 1000 नौकर या निजामाकडे होती आणि या निजामाकडे 1000 कोटीची संपत्ती त्या काळामध्ये त्याच्याकडे होती. त्याच्याकडे जेकब नावाचा एक हिरा होता असं सांगितलं जातं. त्या जेकब हिऱ्याची किंमत त्या काळामध्ये 37 कोटी रुपये इतकी होती. आणि हा हिरा, हा 7वा निजाम मीर उस्मान अली त्या 7व्या निजामाचं नाव होतं. तर हा निजाम त्याच्या टेबलवर जे काही पेपर म्हणजे पेपर जे असतील तर त्या पेपरच्या वर
तो जेकब हिरा ठेवण्यासाठी वापरायचा, असं या 7व्या निजामाचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. या 7व्या निजामाला म्हणजे तो कलेचा सुद्धा इतका भोगता होता की आजही आपण जर कधी तुम्ही सगळेजण हैदराबादला गेलात, आंध्र प्रदेशची एक राजधानी आणि एक व्यापार पेठेची एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध अशी व्यापारपेठ हे हैदराबाद समजलं जातं. जर तुम्ही हैदराबादमध्ये गेलात तर हैदराबादमध्ये आजही आपणाला त्या निजामाला म्हणजे त्या निजामाचा त्या काळामध्ये जगाशी संबंध होता. जगातील अनेक राजे त्यानंतर अनेक सम्राट त्या ठिकाणी त्या निजामाकडे यायचे आणि तो निजाम त्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. तर त्या आजही त्या अनेक बाहेरच्या राजे आणि महाराजांनी आणलेल्या ज्या काही भेटवस्तू आहेत, तर ह्या भेटवस्तू आपणाला त्या म्युझियममध्ये हैदराबादमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून एकदा हैदराबादमध्ये जा आणि आजही गेल्यानंतर त्या निजामाची जी काही राजवट होती, ह्या राजवटीमध्ये कशा पद्धतीने प्रामुख्याने निजामी राजवट होती याचं एक उत्तम असं दर्शन आपणाला त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण सोन्याच्या अनेक भव्य दिव्य अशा मूर्तीच त्या ठिकाणी आहेत, त्या म्युझियममध्ये आपणाला गेल्यानंतर पाहायला मिळतील. तर असं हे हैदराबाद हा 7वा निजाम होता, तो अतिशय क्रूर होता. याही पुढे जाऊन असं सांगितलं जातं या 7व्या निजामाच्या बाबतीत की त्याच्याकडे जे काही सोनं होतं, तर 7व्या निजामाने ते सोनं अक्षरशः आपल्या खिडक्या ज्या काही असतात आणि त्या खिडक्याला जे पडदे असतात, तर त्या पडद्याच्या वर त्याने सोन्याच्या पट्ट्या ठेवलेल्या होत्या, ज्यामुळे ते पडदे उडणार नाहीत आणि ती संपत्ती तेथे ठेवली जाईल. अशा पद्धतीने त्याने खिडक्याच्या त्या पट्ट्यावर सोनं ठेवलेलं होतं. इतकंच नाही तर त्याच्या त्या राजवाड्यातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याने सोने त्या ठिकाणी ठेवलेले होते. आणि याहीपेक्षा असं सांगितलं जातं की या 7व्या निजामानं त्याच्याकडचं सोनं ठेवायला जागा अपुरी पडल्यानंतर त्याची जी काही गाड्या त्याच्या समोर त्याच्याकडे होत्या, तर त्या गाड्याच्या डिक्कीमध्ये सुद्धा त्याने सोनं भरून ठेवलेलं होतं आणि त्या गाड्या त्याने त्याच्या राजवाड्याच्या समोर उभ्या करून ठेवलेल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती ही या निजामाकडे होती. आणि या निजामानं इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं आणि वार्षिक 50 लाख रुपये इतकी रक्कम दरवर्षी कर या स्वरूपात तो ब्रिटिशांना द्यायचा. आणि पुढे या निजामाने ही जी पद्धत होती तर ही प्रामुख्याने चालूच ठेवलेली होती आणि दरवर्षी वार्षिक इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम करच्या स्वरूपात ते ब्रिटिशांना दिले जायचे. आणि हा 7वा निजाम असं सांगितलं जातं की तो जितकी मोठी संपत्ती त्याच्याकडे होती, अगदी तितकाच तो प्रामुख्याने म्हणजे कंजूस सुद्धा होता असं सांगितलं जातं. कारण त्या निजामाने भालकी येथील एक चप्पल तो वर्षभर वापरायचा. त्याने त्याचे केस कापण्यासाठी पैसे खर्च होतील याच्याकरता केस वाढवल्याचं असं सांगितलं जातं. तेव्हा अनेक वेळा त्याच्याकडे जी काही जरानी अशी टोपी होती, तीच टोपी तो अनेकदा वापरली गेली आहे असं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे निजामाचं एकंदर आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा हे सर्वच निजाम प्रामुख्याने अन्यायी होते, क्रूर होते आणि त्यांचं ते हैदराबाद संस्थान मात्र त्यांनी मोठ्या जिगरीने आणि एका हुकुमशाही पद्धतीने त्यांनी चालवल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळेच त्या काळामध्ये जागतिक स्तरावरची जी काही 10 श्रीमंत त्या ठिकाणी संस्थानं होती, त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबाद हे पहिल्या 10 संस्थानामध्ये निजामाचं हे संस्थान श्रीमंत संस्थान म्हणून प्रसिद्ध होतं. हे सुद्धा मला या ठिकाणी सांगणं आपणाला अभिप्रेत वाटतंय. मग या हैदराबाद संस्थानाच्या विरुद्ध हा जो काही मराठी माणसाने म्हणजे आमच्या या मराठवाड्याने जो काही लढा उभा केला, तर प्रामुख्याने हा लढा या औरंगाबाद म्हणजे मराठवाड्यातील ही जी काही 5 जिल्हे होती, त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, तर ही जी काही जिल्हे होती या जिल्ह्यामधून प्रामुख्याने या मराठवाड्याचा स्वातंत्र्याची ठिणगी पडली किंवा मराठवाड्याचा हा स्वातंत्र्य लढा चालू झाला. आणि मला या ठिकाणी मला प्रामुख्याने मराठवाड्याचं वैभव सांगत असताना सांगावंसं वाटतं की मराठवाडा हा खरंच असं सांगितलं जातं की जेव्हा या भारत देशामध्ये मुस्लिम आक्रमणकर्ते आले, त्यामध्ये प्रामुख्याने एक वेळा महम्मद हा एक मुस्लिम आक्रमणकर्ता आमच्या या देशावर आलेला होता आणि त्याने त्याची या ठिकाणी आमच्या या देशावर त्याची सत्ता असताना त्याने त्याची राजधानी
दिल्ली येथून आमच्या औरंगाबादला म्हणजे देवगिरी येथे आणलेली होती आणि देवगिरी हे त्या काळातील म्हणजे आमचा मराठवाड्यातील देवगिरी हे प्रभाग आमच्या या भारत देशाची त्या ठिकाणी राजधानीचं शहर होतं. ती काही दिवसापुरतीच राजधानीचं शहर राहिलं, मात्र ते एक राजधानीचं वैभव संपन्न शहर होतं. हे आम्हाला सांगायला मला या ठिकाणी अतिशय अभिमान वाटतो. जर कदाचित ती राजधानी तसंच आमच्या या ठिकाणी देवगिरी राजधानी म्हणून जर आमच्या देशाची पुढे टिकून राहिली असती तर कदाचित आज आमचा मराठवाडा हा आमच्या या भारत देशातील एक सगळ्यात विकसित, एक सगळ्यात वैभव संपन्न असा प्रदेश राहिला असता, हे मला या ठिकाणी सांगणं अतिशय अभिप्रेत वाटतं. तर या मराठवाड्याचा हा जो काही स्वातंत्र्य लढा चालू झाला त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, त्यानंतर गुंजोटी, अंबेजोगाई आणि उदगीर या शहरा, बीड, तर या शहरातून या मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाची त्या ठिकाणी ठिणगी पडली. आणि यामध्ये प्रामुख्याने गोविंदभाई श्राप असतील, त्यानंतर आमच्या उदगीरची जी काही श्यामलालजी म्हणजे आर्य समाजाची श्यामलालजी असतील किंवा त्यांचे बंधू बन्सीलालजी असतील, तर चारटणकर असतील, राक्षस भुवनकर असतील, तर या सगळ्यांनी अगदी शिक्षणाच्या माध्यमातून पहिल्यांदा समाज प्रबोधनाचं काम केलं आणि त्यांनी या हैदराबाद संस्थानाच्या विरोधामध्ये एक मोठा लढा दिला. आणि त्या मोठ्या लढ्याचं फलित म्हणजेच आमचा मराठवाडा हा प्रामुख्याने उभा राहिल्याचं, हा मराठवाडा मराठी माणसांचा मराठवाडा म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याचं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जर कदाचित आमचा मराठवाडा जर का त्या ठिकाणी स्वातंत्र्य झाला नसता तर खरंच आपण सगळेजण थोड्या वेळासाठी विचार करा की आपला मराठवाडा हा जर का त्या ठिकाणी स्वातंत्र्य झाला नसता तर आपण आजही आंध्र प्रदेशामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये किंवा एका हैदराबाद राष्ट्रामध्ये राहिलो गेलो असतो आणि आमच्यावर खरंच एक हुकुमशाही निजामी राजवट आमच्यावर शासना राहिली असती असं मला या ठिकाणी वाटतं. आमच्या या मराठवाड्याला प्रामुख्याने हा जो काही लढा द्यावा लागला तर या लढ्यामध्ये अनेक स्त्री पुरुष लहान म्हणजे महाविद्यालयीन मुलांनी हा जो काही लढा दिला, खरंच हा एक मराठवाड्याचा धगधगता स्वातंत्र्य लढा आहे असं मला या ठिकाणी मननं अभिप्रेत वाटतं. कारण मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यावर जेवढे आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्याचा हा लढा दिला गेला, आमचं दुर्दैवच आहे किंवा मराठवाडा हा नेहमीच अलिप्तवादीच आहे. कारण मराठवाड्यावर अनेक अन्याय संकट येतात आणि अगदी तशाच पद्धतीनं आमचा मराठवाडा हा इतिहासाच्या लेखकापासून म्हणजे इतिहासाची जी काही संशोधक आहेत या संशोधकापासून सुद्धा खरंच तो दुर्लक्षित राहिला, हे सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आढावा घेणं अपेक्षित होतं भारतीय इतिहासकारांनी किंवा जागतिक स्तरावरच्या इतिहासकारांनी, तो त्या ठिकाणी प्रामुख्याने आढावा घेतला नाही. त्यामुळे आमचा मराठवाड्याचा हा स्वातंत्र्य लढा दुर्लक्षित राहिला. त्यामुळेच कदाचित आजचे या मराठवाड्यामध्ये राहणारे आमचे जे काही मराठी बांधव आहेत, आमची ही जी काही युवा पिढी आहे, या युवा पिढीला या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा हा धगधगता इतिहास काय आहे हे प्रामुख्याने माहीत नसल्याचं अनेकदा चित्र आम्हाला पाहायला मिळतं. कारण अनेकदा मी जेव्हा अनेक लोकांशी संवाद साधतो तेव्हा ते असं सांगतात की मराठवाडा स्वातंत्र्य तर झाला पण नेमका कशा पद्धतीने झाला, तर याच्या पाठीमागचं मूळ कारण म्हणजे इतिहासाच्या लेखकाकडून आणि इतिहासाच्या संशोधकाकडून मराठवाडा हा नेहमीच दुर्लक्षित झाल्याचा आम्हाला पाहायला मिळतं. आणि आजही आम्ही जेव्हा मराठवाड्याचा विचार करतो तेव्हा आम्ही देशातील जेव्हा आमच्याकडे लोक पाहतात तेव्हा आम्ही मराठवाड्याच्या म्हणल्यानंतर मराठवाडा म्हणजे दुष्काळी भागातले का तुम्ही, हे प्रामुख्याने सहजपणे त्यांच्या तोंडातून ही ब्रुदा हे शब्द बाहेर पडतात. आणि जणू काही माझ्या आमच्या या मराठवाड्याला हे जणू काही एक पदवीच दिली गेली आहे की काय, मराठवाडा म्हणजे दुष्काळी मराठवाडा का, तर ही पदवीच दिली आहे की काय, हे ऐकताना खरंच मनामध्ये माझ्या मनस्वी अतिशय दुःख वाटतं. कारण खरंच मराठवाड्यावर अनेकदा दुष्काळ पडतो. मराठवाडा हा पावसापासून म्हणजे कमी पाऊस पडत असल्यामुळे अनेकदा या मराठवाड्यात राहणाऱ्या या मराठी माणसाला
त्या ठिकाणी अन्याय सहन करावा लागतो. त्यामुळेच कदाचित माझा हा मराठवाडा दुर्लक्षित राहिला असेल. त्यामुळेच कदाचित माझ्या या मराठवाड्याला हा स्वातंत्र्य लढा त्यांचा हा एवढा भयानक असा स्वातंत्र्य लढा दुर्लक्षित राहिला असेल असं मला या ठिकाणी वाटतं. याही पुढे जाऊन मला सांगायला आपणाला की 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये या हैदराबाद निजामाच्या विरुद्ध हा जे काही स्वातंत्र्य लढ्याची ही जी काही आंदोलनं पेटली होती, हा आंदोलन या निजामी राजवटीने प्रामुख्याने चिरडून टाकण्याचा सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचे आम्हाला पाहायला मिळते. आणि ते प्रयत्न सुद्धा याच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील मीर कासिम रजवी या एका बलाढ्य व्यक्तीने केल्याचे आम्हाला पाहायला मिळते. मी बलाढ्य त्यांना यासाठी म्हणतोय कारण तो खरंच शूरवीर होता. मात्र त्याचं जे काही धोरण होतं ते धोरण मात्र पूर्णतः चुकीचं होतं. तो मराठी माणसावर अन्याय करत होता. आणि या मीर कासिम रजवीनं त्या ठिकाणी त्याची रजाकार नावाची एक संघटना स्थापन केलेली होती. आणि रजाकार म्हणजे काय तर स्वप्रेरणेने सुरक्षेच्या म्हणजे या हैदराबाद संस्थानाची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी ती स्वतःची एक संघटना स्थापन केलेली होती. आणि तीच संघटना या हैदराबाद संस्थानामध्ये रजाकार या नावाने प्रामुख्याने प्रचलित आहे किंवा ती ओळखली जाते. या रजाकार संघटनेमध्ये जे काही सैनिक होते हे सैनिक अतिशय धिप्पाड देहाचे होते. आणि हे सैनिक प्रामुख्याने मराठी माणसावर खूप मोठ्या प्रमाणात जाच करत, मराठी माणसावर अन्याय करत, अगदी म्हणजे या रजाकार संघटनेमध्ये सुरुवातीला अगदी 35-40 सैनिकापासून सुरू झालेली ही रजाकार संघटना 1948 पर्यंत जेव्हा ही संघटना पोहोचली तेव्हा 1948 पर्यंत या रजाकार संघटनेमध्ये जवळपास 2 लाख रजाकार सैनिक होते. आणि या रजाकारांनी या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या या आंदोलनाला पूर्णतः चिरडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र जो काही हा मराठवाड्याचा स्वातंत्र्य लढा पेटलेला होता तो सहजासहजी चिरडून टाकणे तेवढं सहजपणे शक्य झालं नाही. कारण मराठी माणूस, आम्ही दिल्लीचंही तख्त राखतो मराठा माझा, किंवा आमची हे जे काही मराठी माणसं आहेत ही मराठी माणसं लढण्यासाठी नेहमी तत्पर असतात हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंच वाटतं. आणि मराठी माणसांनी दिलेला या हैदराबाद संस्थानाच्या विरुद्ध हा जो काही लढा होता हा लढा खरंच एक धगधगता लढा होता. मात्र काही केल्या निजाम आणि रजाकार संघटना या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हार मानायला तयारच नव्हती. तेव्हा शेवटी त्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची ही बाब लक्षात आली आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी हा हैदराबाद संस्थान भारत देशामध्ये सामील करण्यासाठी त्यांनी पोलीस ॲक्शन घेतली. आणि ती पोलीस ॲक्शन 13 सप्टेंबर 1948 रोजी सुरू झाली. आणि हीच पोलीस ॲक्शन म्हणजेच या हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यामध्ये पोलो ऑपरेशन नावाने ती प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. तर या पोलो ऑपरेशनने अवघ्या 4च दिवसामध्ये म्हणजे 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 15 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबर 1948 मध्ये 4च दिवसात पूर्णतः हैदराबाद संस्थान औरंगाबाद पासून त्यांनी त्या पोलीस ऑपरेशनला सुरुवात केली होती. आणि पाहता पाहता हैदराबाद संस्थान त्यांनी काबीज केलं. आणि या हैदराबाद संस्थानावर जी निजामाची राजवट होती ही निजामाची राजवट प्रामुख्याने 17 सप्टेंबर 1948 रोजी हा निजाम भारत सरकारला त्या पोलीस कारवाईला शरण आला. आणि निजाम भारत देश सोडून तो पळून गेला. आणि हैदराबाद संस्थान हे प्रामुख्याने स्वतंत्र झालं. आणि या हैदराबाद संस्थानातून मराठी माणसांचा मराठवाडा हा मुक्त झाला. आणि त्या मुक्त दिनाचा हा सोहळा म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिन 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती दिन झाला. पुढे भाषावार प्रांतरचना झाल्या आणि 1 मे 1960 रोजी या भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा समावेश झाला.
मराठी माणसांचा महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र, कारण महाराष्ट्राला सुद्धा नेहमीच लढा द्यावा लागला. मग मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यासाठीचा लढा असेल किंवा मराठवाड्याचा हा लढा असेल, तर या पद्धतीने एक अखंड असा आमचा हा महाराष्ट्र मराठी माणसांचा, मराठी भाषेचा प्रामुख्याने तयार झाला. आज महाराष्ट्राला निर्माण होऊन, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन जवळपास 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये आमचा हा मराठवाडा, मग मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने सहभाग होतो. 1982च्या नंतर प्रामुख्याने हिंगोली, लातूर आणि जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर प्रामुख्याने या मराठवाड्यामध्ये अनेक ऐतिहासिक बाबी आहेत. या मराठवाड्याला एक ऐतिहासिक इतिहास आहे आणि याच मराठवाड्यामध्ये जगप्रसिद्ध अशा, म्हणजे मराठवाडा आमचा हा वैभव संपन्न आहे असं मी म्हणतो, कारण त्याच्या पाठीमागचं की याच मराठवाड्यामध्ये औरंगाबाद येथील मग अजंठाच्या ज्या काही लेण्या आहेत, तर त्या जगप्रसिद्ध अजंठ्याच्या लेण्या आहेत किंवा वेरूळच्या लेण्यांचा आम्ही पाहतो, तर वेरूळ लेणी किंवा वेरूळच्या कैलास लेणीकडे आम्ही जेव्हा पाहतो, तर जे काही कला स्थापत्य आहे, तर हे कला स्थापत्य जागतिक स्तरावर एक वैभव संपन्नता प्राप्त करून देणारं आमच्या या मराठवाड्यात आहे. म्हणजे मराठवाड्याला एक संस्कृती आहे. मराठवाड्यामध्ये देवगिरी दौलताबादचा किल्ला आहे, मराठवाड्यामध्ये एक नळदुर्गचा किल्ला आहे. म्हणजे मराठवाडा हे एक वैभव संपन्न आहे. मराठवाड्याला एक संस्कृती आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाडा ही शूरवीरांची सुद्धा भूमी आहे. म्हणजेच मराठवाड्याचा इतिहास हा खरंच एक अतिशय वैभव संपन्न असा इतिहास आहे. हे सुद्धा मला या ठिकाणी सांगणं अभिप्रेत वाटतं. त्यामुळे तमाम माझ्या मराठी बांधवांनी आपण मराठवाडीय, मराठी माणूस असल्याचा अभिमान बाळगावा. आणि आज खरं तर मराठवाड्याचं हे जे काही नेतृत्व आहे, अनेक राजकीय नेतृत्व पुढे येणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्यामुळे आपण सर्वच मराठी माणसांनी आपल्या सगळ्यांचाच अभिमान बाळगा. तुम्हा सगळ्यांनाच मी खरं तर 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि आज झकास मराठी आणि मराठवाडा साथी या फेसबुक पेजवर मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं, त्याबद्दल मी अर्जुन कुमार फड, त्यानंतर आदरणीय श्री सुभाजी शेठ सर यांचे मनपूर्वक मी धन्यवाद मानतो. आपण सगळेजणच मला अनेक वेळापासून ऐकत आहे, त्याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. मी दिलेल्या आज या ठिकाणी जी काही आपणाला माहिती दिली, तर याबद्दल आपण सहमत असालच असं नाही. हे फक्त आणि फक्त माझ्या अभ्यासातून आलेले किंवा माझे विचार आहेत, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगणं अभिप्रेत वाटतं. आपल्या सगळ्यांनाच पुनश्च एकदा या मराठवाडा मुक्ती दिनाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण तमाम मराठी बांधवांनी आपला हा मराठवाडा वैभव संपन्न कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करा आणि आमच्या या मराठवाड्याला वैभव संपन्न बनवा, हा आशावाद मी तुमच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी तुम्हा सगळ्यांचीच या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठवाडा.